हॅलो स्टुडंट्स, सर्वांना माझा नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे 11th ॲडमिशन प्रोसेस आपल्याला कशी काय करायची आहे, जेणेकरून आपल्या ॲडमिशनमध्ये काही चुका व्हायला नको आणि आपले ॲडमिशन्स 11th सायन्स मध्ये चांगल्या तऱ्हेने होणार. तर या ॲडमिशनचा कालावधी 26 मे टू 3 जून या कालामध्ये आपल्याला करणार आहे. आणि आज हा फॉर्म 11 वाजतापासून चालू होऊन 30 जून संध्याकाळी 6 वाजतापर्यंत हा फॉर्म राहणार आहे. आपल्याला फॉर्ममध्ये काय काय डिटेल्स भरायचे, काय काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे. तर निश्चितपणे आणि शांतपणे हा व्हिडिओला स्किप नका करू, एकदम शांतपणे पहा, जेणेकरून तुम्हाला समोर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही इश्यू येणार नाही. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे आणि तिथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल. इथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल स्टुडंट रजिस्ट्रेशन. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक कराल, तुम्हाला एक फॉर्म येईल. ठीक आहे. जसं स्टुडंट रजिस्ट्रेशन, जर पर्टिक्युलर स्टुडंट्स महाराष्ट्रातला असेल किंवा महाराष्ट्र बाहेरचा असेल तर त्यांना हे चूज करायचं. जर जसं आम्ही महाराष्ट्रातलेच आहे तर इथे चूज करायचं विथ इन महाराष्ट्र. देन सेकंड ऑप्शन आहे ॲप्लिकेशन स्टेटस. जर तुम्ही आता 2025 मध्ये पासआउट झाली असणार तर तुम्हाला फ्रेशर चूज करायचं आहे. आणि समजा की तुम्ही 2025च्या आधी जर पासआउट झाले असेल किंवा रिपीटर असणार तर तुम्हाला इथे रिपीटर चूज कराल. किंवा मग 2025च्या आधी जर तुम्ही पासआउट असणार आणि तुम्ही पुन्हा देत असणार तर तुम्ही इथे प्रिव्हियसली पास चूज करणार. जसे 2025 मध्ये पास आउट आहे तर हे चूज करणार. देन तुमचा स्टेट ऑफ एक्झामिनेशन बोर्ड काय आहे, तर मोस्ट ऑफ द स्टुडंटचे SSC असेल म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल. खूप लोकांचा CBSE असेल, CISE असेल, IB असेल, IGCSE असेल, NIOS आणि किती बोर्ड असेल ते इथे तुम्हाला स्पेसिफाय करायचं. जसं SSC आहे तर SSC चूज करायचं. इथे आपल्याला आपला सीट नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. सीट नंबर टाकल्यानंतर आपला मदर नेम टाकायचा आहे आणि इथे एक ऑप्शन आहे व्हेरीफाय. जसे तुम्ही व्हेरीफाय येणार आणि ते चूज करायचं की कोणत्या मधमध्ये तुमची एक्झाम झाली आहे, तर तुम्ही इथे मार्च चूज करा. कारण की 2025चे जे कॅन्डिडेट आहे त्यांची मार्चमध्ये एक्झाम झालेली आहे. इथे चूज करून व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करा. जसे तुम्ही व्हेरीफाय करणार इथे तुम्हाला ऑटोमॅटिकली डिटेल्स फेच होईल. तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम इथे ऑटोमॅटिकली येऊन जाणार. आणि खूप लोक या पॉइंट ऑफ मध्ये मिस्टेक करतात. एक आहे ईमेल आयडी आणि एक आहे मोबाईल नंबर. तर ईमेल आयडी तुम्हाला जेव्हापर्यंत ऍडमिशन होत नाही सगळे जे अपडेट्स वगैरे राहणार ते त्या ईमेल वरती येणार आहे. तर तुम्ही टाकताना ईमेल आयडी एक दोनदा, तीनदा, चारदा असे क्रॉस चेक करा. आणि फोन नंबर, जे पण मेसेज येईल ऍडमिशनचे रिलेटेड सगळे या मोबाईल नंबर वरती येणार आहे. तर हा मोबाईल नंबर चालू असावा आणि याच्यावर SMS येत असावे. त्याच्यानंतर इथे एक ऑप्शन असतो सिक्युरिटी कोड. हा तेवढं गरजेचं नाही पण तुम्ही ठेवू शकता. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सिक्युरिटी कोडवरती. जसे तुम्ही क्लिक कराल तिथे तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, हु इज युअर बेस्ट. इथं काहीही तुम्ही टाकू शकता, असं काहीही नाही आहे. आणि पासवर्ड पासवर्ड तुम्हाला असं फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे. सपोज XYZ@123, म्हणजे तुम्ही काय कॅरेक्टर टाका आणि काय डिजिट टाका 1 2 3 4 अप टू 9 आणि काय स्पेशल कॅरेक्टर का जसं @, आणि हा कॅप्चा टाकून तुम्ही रजिस्टर वरती क्लिक करा. इथे पाहू शकता मी माझी सर्व डिटेल्स टाकली आहे. आणि सर्व डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्टरचा एक ऑप्शन मिळेल. यावरती तुम्हाला क्लिक करायचं. ठीक आहे. जसे रजिस्टरचा क्लिक करेल तुम्हाला तुमची लॉग इन आयडी तुम्हाला इथे दिसणार. ठीक आहे. लॉग इन आयडी तुम्हाला इथे दिसणार. तुम्ही हे प्रिंट करून डाउनलोड करून ठेवा सेव्ह करण्यासाठी. लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला लक्षात असेल बरोबर. ठीक आहे. तर तुम्ही या लॉग इन पेजवरती या. लॉग इन पेजवरती आल्यावर तुम्ही आपली लॉग इन आयडी इथे टाका. लॉग इन आयडी टाकल्यानंतर तुमचा इथे पासवर्ड टाका आणि इथे कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन करा. मी माझे क्रेडेन्शियल्स टाकले आहे यामध्ये आणि तुम्ही कॅप्चा टाकून यावरती लॉग इन वरती क्लिक करा. यावरती लॉग इन वरती क्लिक करा. जसे तुम्ही लॉग इन वरती क्लिक कराल इथे तुमचे सगळे डिटेल्स. या फॉर्म मध्ये आपल्याला काय काय फिल करायचं आहे इथे आपण सर्व टाकून घेऊ. ठीक आहे. सगळ्यात आधी तुम्हाला बेसिक रजिस्ट्रेशन डिटेल्स जे तुम्ही केली आहे ते करावं लागेल. त्याच्यानंतर जो सेकंड ऑप्शन राहील पर्सनल डिटेल्स, यावरती तुम्हाला पर्सनल डिटेल्स लाईक तुमचं डेट ऑफ बर्थ काय आहे, ॲड्रेस ऑफ इन्फॉर्मेशन काय आहे हे तुम्हाला टाकावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला येथे ॲड्रेस डिटेल्स टाकावं लागणार आहे. तुम्ही कुठे राहता, कोणत्या स्टेटमध्ये राहता ते सर्व टाकायचं आहे. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये फिट असणार, ST स्टुडंट असणार, STचे स्टुडंट असणार किंवा मग OBCचे स्टुडंट असणार, त्याप्रमाणे हे रिझर्वेशन डिटेल्स. आणि काय तिथे ऑप्शन वगैरे असतात की तुमचे जे ग्रँडफादर आहे फ्रीडम फायटर आहे का आणि तसेच इनहाऊस मायनॉरिटी आहे की नाही आहे, हे सर्व तुम्हाला इथे मिळेल. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला
ऑटोमॅटिकली हा डेटा फेच असतो, कारण आपण आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, तो रोल नंबर आहे बोर्डाचा, तो आपण टाकतो. त्यानंतर आपल्याला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. त्यानंतर आपल्याला ₹100 पे करायचं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्मला लॉक करायचं आहे की नाही करायचं आहे, व्हिडिओमध्ये थांबा आणि शेवटपर्यंत पहा. आपण आता फर्स्ट स्टेपवरती आहोत, ते म्हणजे रजिस्ट्रेशन डिटेल्स. आपण स्टुडंट रजिस्ट्रेशन करताना जे डिटेल्स केली असेल ते डिटेल्स ऑलरेडी इथे आलं असेल. यामध्ये तुम्ही प्रॉपर चेक करा आणि काय इश्यू असेल तर इथे एडिट करून इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसत असणार, सेव्ह करून यावरती नेक्स्टवरती क्लिक करा. नेक्स्टवरती जसे तुम्ही क्लिक कराल तिथे तुम्हाला सेकंड ऑप्शन मिळेल, पर्सनल डिटेल्स. पर्सनल डिटेल्समध्ये यामध्ये तुमचं नाव, तुमच्या शाळेचं नाव, तुमच्या शाळेचा इंडेक्स नंबर, हे सगळे डिटेल्स ऑटोमॅटिकली इथे फेच होऊन जाणार, कारण आपले जे सगळे जे इन्फॉर्मेशन असते ते आपला जो रोल नंबर आहे, जो बोर्डाचा रोल नंबर त्याच्याशी लिंक असते, तर सर्व डेटा फेच होऊन जाणार. जर तुम्हाला इथे वाटत आहे की काय इश्यू आहे तर तुम्ही एडिट करून इथे एडिट करू शकता आणि इथे जे सेकंड ऑप्शन आहे ते सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करा. ठीक आहे, एडिट करून इथे तुम्ही करू शकता. जसे तुम्ही पर्सनल डिटेल्स फिल कराल, तुम्हाला इथे ॲड्रेस इन्फॉर्मेशन टाकावे लागेल. इथे ॲड्रेस इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला जो तुमच्या आधार कार्डवरती ॲड्रेस असेल तो तुमचा पिनकोड इथे टाकावा लागणार. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही कोणत्या स्टेटमधले आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर कोणत्या डिस्ट्रिक्टचा कोणता तालुका आहे आणि विलेज कोणता आहे तुम्हाला टाकावं लागणार. आणि इथे मोबाईल नंबर तुमचा फर्स्ट मोबाईल नंबर येईल, त्यानंतर तुम्ही सेकंड मोबाईल नंबर इथे टाकू शकता. ठीक आहे, आणि सेकंड नंबर जर तुमच्याकडे हे असणार लँडलाईन फोन असणार तर ते पण तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर ॲड्रेस डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्हाला कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स तुम्हाला टाकावं लागणार. यामध्ये तुम्ही आपली कॅटेगरी जर SC असेल, ओपन असेल, ST असेल, OBC असेल, हे सर्व तुम्ही चूज करा. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्ही शेड्यूल कास्टचे असणार किंवा कॅटेगरीचे असणार तर तुमच्याकडे विचारत आहे की डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय कॉम्प्लिमेंट ऑथॉरिटी, कोणत्याही ऑथॉरिटीने तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो इश्यू केला आहे का. येस असेल तर येस करा, आणि येस असेल तर तिथे कोणत्या स्टेटमधून झालं आहे आणि कोणत्या याच्यातून तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे ते तुम्हाला टाकावं लागणार. ठीक आहे, त्यानंतर इथे काही ओपन डेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारले आहे. माझ्यामध्ये या सगळ्याच्यात तुम्ही फिट बसत असणार तर येस क्लिक करा, नाही तर मोस्ट ऑफ दी 90%च्या केसमध्ये इथे नोच इथं बिलॉंग टू हँडिकॅप आहे का, नो करा. ठीक आहे, नो. जनरली जर तुमचे पॅरेंट्स या प्रोसेसमध्ये आहे का, नो करा. ग्रँड पॅरेंट्स तुमचे फ्रीडम फायम जस्ट ज्यांचे असणार ते करत असणार. मोस्ट ऑफ द 90%च्या केसमध्ये इथे नोच राहणार. ठीक आहे, आणि हा इन हाऊस कोटा हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इन हाऊस कोटा याचा अर्थ असा असतो की सपोज एक कॉलेज आहे, एक शाळा आहे, शाळामध्ये 10वी पर्यंत ती शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये 12th पर्यंत कॉलेजेस आहे. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल, जिथे शाळा पण आहे आणि कॉलेज पण आहे, तर तिथे तुम्हाला येसमध्ये क्लिक करावं लागेल. आणि समजा त्या शाळेमध्ये त्या स्कूलमध्ये तिथे तुम्हाला ॲडमिशन नसेल करायची तर तुम्हाला इथे नोमध्ये क्लिक करायचं. त्यानंतर जो नेक्स्ट सेक्शन असतो तो असतो क्वालिफिकेशन डिटेल्स. मी हे फिलअप केलं आहे. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये ऑलरेडी तुमचा डेटा आहे, तो डेटा एकदा चेक करून घ्या पुन्हा की बरोबर आहे की नाही. जर तुम्हाला वाटत असेल की बरोबर नसेल तर तुम्ही इथे एडिट करू शकता, कारण आपल्या मार्कशीटचा जो रोल नंबर असतो त्यानुसार यांनी जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची त्यांनी हा डेटा फेच केला आहे. तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि जर करेक्ट असेल तर सेव्ह अँड नेक्स्टमध्ये कंटिन्यू करा. नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे डॉक्युमेंट अपलोड डिटेल्स. डॉक्युमेंट अपलोड डिटेल्समध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जे मॅन्डेटरी डिटेल्स आहे, म्हणजे जिथे असं रेड मार्कचं साईन असेल तेच तुम्हाला डॉक्युमेंट फिलअप करायचं आहे. 10th मार्कशीट, आता खूप जणांचा प्रश्न असेल की 10th मार्कशीट तर मिळायचीच आहे तर कोणती अपलोड करायची. तर याचा सिम्पल सोल्युशन हे आहे की तुम्ही जी ऑनलाईन काढलेली आहे त्याची एक स्क्रीनशॉट काढा किंवा त्याची फोटो काढा आणि त्याला PDF मध्ये कन्वर्ट करून तो रिझल्ट जो ऑनलाईनचा रिझल्ट अपलोड आहे तो इथे अपलोड करा. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असणार तर इथे तुम्ही कॅटेगरीचे सर्टिफिकेट टाकून अपलोड करू शकणार. तुम्हाला हे 2 डॉक्युमेंट जे आहे जे मॅन्डेटरी नाही आहे हे करायची आवश्यकता नाही आणि तुम्ही इथे नेक्स्ट स्टेपवरती जाऊ शकता. सेव्ह नेक्स्टवरती जसे तुम्ही